एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा आहे व ज्यांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून स्वस्त धान्य मिळत होते अशा लाभार्थ्यांसाठी शासनाकडून कुटुंबातील महिलांना थेट लाभार्थी बनवून त्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अन्नधान्यापोटी मिळणारी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशित केल्याने मुखेड तालुक्यातील 1110 राशन कार्डातील 13,995 लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च 2023 पर्यंतचे 20,54,250 रुपये अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर वितरित करण्यात आली आहे। तर एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 या 12 महिन्याचे अनुदान 122 राशन कार्डातील 5,364 लाभार्थ्यांची यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे। लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात सदरील रक्कम जमा करण्यात येणार असून उर्वरित शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांनी अनुदान जमा होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्वस्त धान्य दुकानदाराकडे किंवा तहसील कार्यालय पुरवठा विभागात तात्काळ जमा करण्याचे आवाहन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी व पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे। मुखेड तालुक्यात शेतकरी लाभार्थी योजनेअंतर्गत 3089 एपीएल शेतकरी शिधापत्रिका असून यापैकी 1110 राशन कार्डातील 13,995 लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च 2023 पर्यंतचे 20,54,250 रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आली आहे। एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 या 12 महिन्याचे 122 राशन कार्डातील 5,364 लाभार्थ्यांची 8,53,200 रुपये अनुदानाची रक्कम मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली असून मंजुरी मिळताच सदर रक्कम मिळताच लवकरच कार्डधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्याची प्रक्रिया सुरू असून शेतकरी लाभार्थ्यांसाठी डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे महिला कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या नावे लगेच अनुदान जमा करण्यात येत असून शेतकरी लाभार्थ्यांनी तात्काळ आपापल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे राशन कार्ड, सर्वांचे आधार कार्ड, महिला कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबरसह जमा करावयाची आहे। अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी आपापली कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यामुळे अनुदान वाटप करण्यात अडचणी येत आहेत। म्हणून शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे स्वस्त धान्य दुकानदार किंवा तहसील कार्यालयात जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। आवाज बहुजनांचा।